सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न आहे की तो म्हणजे श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध कशाला म्हणावं. तर हा श्राद्ध जो शब्द आहे ना, हा संस्कृत शब्द आहे. याचा सरळ आणि सुलभ असा अर्थ होतो की श्रद्धया क्रियते तच्छ्राद्धम. जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध असे म्हणतात. आपल्या पितरांच्या बद्दल मनामध्ये श्रद्धा ठेवून जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध असे म्हणतात. तर हे श्राद्ध दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे सांवत्सरिक श्राद्ध आणि दुसरं महालय श्राद्ध. सांवत्सरिक श्राद्ध म्हणजे आपले आई वडील ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला श्राद्ध जे केलं जातं ती तिथी म्हणजे सांवत्सरिक श्राद्धाची तिथी होय. आणि या 15 दिवसाच्या काळामध्ये जे श्राद्ध केलं जातं त्याला महालय श्राद्ध असे म्हणतात. तर मंडळी, श्राद्ध म्हणजे काय याविषयी आपण या ठिकाणी जाणून घेतलं. तर मग हे श्राद्ध का करावं, श्राद्ध केल्याने मनुष्याला काय प्राप्त होते, तसेच या महालयाच्या काळात कसं श्राद्ध केलं जातं याविषयीचा संपूर्ण विस्तृत माहिती असणारा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर प्रस्तुत केला आहे, ज्याची लिंक या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देण्यात आली आहे. आपण कृपया या लिंकवर जाऊन या श्राद्धाविषयीचा विस्तृत व्हिडिओ त्या ठिकाणी बघावा, जेणेकरून आपल्याला श्राद्धाविषयी विशेष माहिती त्या ठिकाणी जाणून घेता येईल. धन्यवाद. शुभम भवतु.